बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये देशासह राज्यभरातील सर्व महत्त्वाच्या आणि मोठ्या घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे। बुलेटिनमधली पहिली बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भातली। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्द्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार द्यावा अशी मागणी आता सरनाईकांनी केली आहे। प्रत्येक महिन्याला 7 तारखेच्या आत कर्मचाऱ्यांना पगार मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय। आमच्या डिपार्टमेंटकडनं गेलेली फाईल वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडनं परस्पर आमच्या डिपार्टमेंटकडे पाठवली जाते। वित्त खात्याच्या मंत्र्यांकडे सुद्धा पाठवली जात नाही, ही शोकांतिक आहे। तसं होता कामा नये। मी आज ह्याच दिवशी घोषणा करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचे पगार हे 7 तारखेपर्यंत मिळालेच पाहिजे आणि त्यासाठी सर्व प्रोटोकॉल सोडून परिवहन मंत्री ह्या नात्यानं मी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दर महिन्याच्या 5 तारखेला स्वतः जाऊन बसणार आहे। तर आता बातमी समोर येते भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी केलेल्या वक्तव्याची। माझं प्रमोशन होण्यासाठी हे सरकार कायम राहिलं पाहिजे असं विधान सुधीर मुनगंटीवारांनी केलंय। नाशिक मधल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते। उद्या प्रणिती शिंदे आणि परवा अरविंद सावंत मार्गदर्शन करणार आहेत, त्यामुळे माझं प्रमोशन पुढे होणार असेल तर मग या दोघांना आमच्या पक्षात घ्यावं लागेल असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावलाय। की जो या व्याख्यान मागे का येतो त्याचं प्रमोशन होतं, पण दडपण तर निघालं, पण शंका राहिली। शंका यासाठी राहिली की प्रमोशन व्हायचं असेल तर सरकार कायम राहिलं पाहिजे आणि माझं सरकार कायम राहिलं पाहिजे हे जेवढं खरं आहे तेवढेच उद्याच्या वक्त्याचं आणि परवाच्या वक्त्याचं नाव बघितल्यावर भीती निर्माण झाली की जर मला प्रमोशन व्हायचं तर मला सरकार कायम ठेवावं लागेल आणि जो जो येतो त्याला प्रमोशन द्यायचं असेल तर या दोघांना पक्षात घ्यावं लागेल। आता बातमी आहे वडेट्टीवारांच्या वक्तव्यासंदर्भातली। मंगेशकर कुटुंबांचं योगदान जगाला माहिती आहे, त्यामुळे मंगेशकरांबद्दल असं बोलू नये असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलाय। तर मंगेशकर कुटुंबांचं काही योगदान नाहीये, त्यामुळे केलेल्या वक्तव्यावर मी ठाम आहे अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवारांनी दिली आहे। कसलं ते मंगेशकर कुटुंब, हे लुटारूंची टोळी आहे। ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय त्या मंगेशकर फॅमिलीनी? निवळ गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं। लता दिदी, आशा दिदी, हे दिदी ते दिदी, अरे तेवढं जर समर्पण असतं लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती। खिलारे पाटलांनी जमीन दिली, त्यांना सोडलं नाही या नालायकांनी। हे कसले आहे माणुसकी आहे यांच्यात? हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो आणि याला कोणी साथ देऊ नये, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। मंगेशकर कुटुंबियांचं योगदान जगाला माहिती आहे, भारताला नाही जगाला माहिती आहे। स्वर्गीय लता मंगेशकर असतील, आशा भोसले असतील, उषा मंगेशकर असतील, बीना मंगेशकर असतील, हृदयनाथ मंगेशकर असतील, त्या सगळ्या 5 भावंडांचं जे योगदान आहे त्याला तोड नाही। बहुतेक महाराष्ट्रीयन जनतेला त्यांच्या परिवाराबद्दल एक आपलेपणा आहे, रिस्पेक्ट आहे आणि त्याच्यामुळं बोलू नये असं वाटतं। नाही, योगदान काही नाही आहे त्यांचा। पुन्हा मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे, काही योगदान नाही। गाणं म्हणण्यापलीकडं काही योगदान नाही। ज्यांनी ऑटोग्राफचे पैसे घ्यावेत सहीसाठी त्यांच्याकडून काय योगदानांची हे करायचे? कुठला योगदान दिलं आहे त्यांनी? गाणं म्हणणं म्हणजे योगदान नव्हे आणि लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल। मला माहीत नाही, मी तर नाही ऐकलं कुठलं योगदान माझ्या 25-30 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये। त्यामुळे या कुटुंबाप्रती काही प्रेम आस्था असण्याचं काही कारण नाही। या सविस्तर बातम्यांनंतर वळतोय राजकीय बातम्यांच्या वेगवान आढाव्याकडे न्यूज पॉइंट 20 मधून। पुण्यात आज फुलेवाड्यात महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त 10 किलो मिसळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा या मिसळीवर ताव मारलाय। महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केल्यानंतर अजित पवारांनी मिसळीचा आस्वाद घेतला।
यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार पडलंय. राळेगाव नगरपंचायत उपाध्यक्ष जानराव गिरींसह 5 नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. आमदार भावना गवळींच्या नेतृत्वाखाली श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते हा प्रवेश झाला. माझं प्रमोशन होण्यासाठी हे सरकार काम करत राहिलं पाहिजे असं विधान सुधीर मुनगंटीवारांनी केले. नाशिकमधल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते. उद्या प्रणिती शिंदे आणि परवा अरविंद सावंत मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे माझं प्रमोशन पुढे होणार असेल तर मग या दोघांना आमच्या पक्षात घ्यावं लागणार असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावलाय. 26/11च्या मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणाला 18 दिवसांची NIA कोठडी सुनावण्यात आली आहे. काल रात्री उशिरा त्याला कडेकोट बंदोबस्तात पटियाला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. तपास यंत्रणांनी त्याला 20 दिवसांची कोठडी मागितली होती. दरम्यान राणाला NIA मुख्यालयात ठेवण्यात आलंय. अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवारांचा ऋतुजा पाटील सोबत साखरपुडा पार पडलाय. या कार्यक्रमाला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलेलं दिसलं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज सिंहस्थ कुंभमेळा आणि जिल्हा बँकेसंदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. नाशिकच्या विभागीय कार्यालयात ही बैठक होणार आहे. आतापर्यंत गिरीश महाजन यांनीच कुंभमेळ्याच्या आढावा बैठका घेतल्या होत्या. आता मंत्री कोकाटेही सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय. गुजरातमधील जामनगरमध्ये वन्य प्राण्यांसाठी उभारलेल्या वनतारा बचाव केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रात सूर्यतारा निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यातील महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची जागाही शोधण्यात आली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी सूर्यताराच्या निर्मितीसाठी थेट अनंत अंबानींना पायघड्या घातल्या आहेत. आता एक मोठी बातमी पाहतोय. राणेंना अटक करतानाचा क्लिप मोबाईलमध्ये सापडलेला आहे. परतफेड करेन त्याच दिवशी डिलीट करणार असं सांगण्यात आलंय. मंत्री नितेश राणेंनी सूचक इशारा दिलाय. तर कुणाला सोडणार नाही असंही नितेश राणे म्हणाले. लक्षात ठेवायचो साहेबांना जेवणावर उठून अटक करण्याचा तो क्षण मी आधी माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी त्याची परतफेड करीन त्याच दिवशी डिलीट मारणार. कोण कुठे राहत नाही. सगळ्याचा हिशोब इथेच होणार एक लक्षात घ्या. यानंतर पुन्हा वळतोय वेगवान बातम्यांच्या आढाव्याकडे. टॉप 50 मधून महारेरानं बिल्डरांना सज्जड इशारा दिलाय. गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिरातींबरोबर महारेरा नोंदणी क्रमांक, महारेरा वेबसाईटचा तपशील आणि QR कोड संपर्क क्रमांक ठळकपणे छापणं बंधनकारक करण्यात आलंय. आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या बिल्डरांना 50,000पर्यंत दंड सुद्धा ठोठावला जाणार आहे. भिवंडीतील धोकादायक इमारत दुर्घटनांच्या घटना पाहता आतापर्यंत 90हून अधिक जणांचा मृत्यू झालाय. पालिका क्षेत्रातील 1444 इमारती धोकादायक आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींवर पालिका प्रशासनाने कठोर कारवाई करावी आणि जीवितहानी टाळावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात इयत्ता पहिलीची 9व्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकं येणार आहेत. राज्य मंडळाच्या CBSE पॅटर्ननुसार इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचं कामकाज अंतिम टप्प्यात आलंय. या नव्या कोऱ्या पाठ्यपुस्तकांचं वितरण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे. पालकांच्या खांद्यावर शाळांच्या शुल्कवाढीचं ओझं दरवर्षी वाढतंय. मागील 3 वर्षात देशभरातील खासगी शाळांच्या शुल्कामध्ये 50 ते 80% वाढ करण्यात आली आहे. ही माहिती एका सर्वेक्षणात उघडकीस आली आहे. या सर्वेक्षणात देशातील 300हून अधिक जिल्ह्यांमधील पालकांबरोबर संवाद साधण्यात आलाय. आज आणि उद्या पश्चिम रेल्वेवर पुन्हा एकदा रात्रकालीन जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. माहीम ते वांद्रे स्टेशन दरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. मुंबईकरांना तब्बल 20 महिने वाहतूक कोंडीतून प्रवास करावा लागणार आहे. कारण एल्फिन्स्टन ब्रिज बंद करून त्याचं पाडकाम करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे. 15 एप्रिलपासून हा पूल बंद होणार आहे. मडकेबुवा चौक, कबूतरखाना आदी पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी या दरम्यान खुले करण्यात येणार आहेत.
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे. अभय कुरुंदकरला कोर्ट काय शिक्षा सुनावणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या प्रकरणी एकाची पुराव्याअभावी निर्दोष सुटकाही करण्यात आली आहे. बिद्रे प्रकरणी दोषींना शिक्षा सुनावण्याआधी न्यायाधीश के.जी. पालदेवार यांच्या अपेक्षेनुसार अश्विनी बिद्रे गोरे यांची कन्या सिद्धी गोरे आपलं म्हणणं मांडणार आहे. त्यासाठी सिद्धी कोल्हापूरहून पनवेलकडे निघाली आहे. सिद्धी सध्या 15 वर्षांची आहे. ज्यावेळी अश्विनी बिद्रेंची हत्या झाली होती त्यावेळी सिद्धीचं वय केवळ 6 वर्ष होतं. महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 198वी जयंती आहे. पुण्यातील फुलेवाड्यात साजरी होतीये. महात्मा फुले यांची जयंती जोमात साजरी होते. फुलेवाड्याला आकर्षक सजावट सुद्धा करण्यात आली आहे. जयंतीनिमित्त अनेक राजकीय नेते आज फुलेवाड्यातील समता भूमीला अभिवादन करणार आहेत. महात्मा फुलेवाड्याला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पुण्यातील फुलेवाड्याला बाहेर भव्य एकता मिसळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जोगेश्वरी मिसळ यांच्याकडून 10,000 किलो मिसळ बनवण्यात येते. महात्मा फुलेंना अभिवादन करायला येणाऱ्या प्रत्येकाला या मिसळीचा आस्वाद मिळावा यासाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात येतोय. नाशिकच्या मुंबई नाक्यावरील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले स्मारकाला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसंच महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त मिरवणूक सुद्धा काढण्यात येणार असून छगन भुजबळ यावेळी उपस्थित राहणार आहेत. राज्यात 14 जिल्ह्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. राज्यभरात तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय. त्यामुळे बहुतांश भागात पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्यात. गाववाड्यांना पाणी पुरवठा करणारे जलस्रोत आटू लागल्याने टँकरची मागणी वाढू लागली आहे. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक 40 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. डोंबिवली पूर्वेत जुना आयरे रोड येथे रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामाच्या खोदकामादरम्यान केडीएमसी पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. तब्बल 2 तास पाण्याचे फवारे उडत होते. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. केडीएमसी अधिकाऱ्यांना माहिती देताच या पाईपलाईनवरील पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. जुन्नर तालुक्यातील आदिवासी बहुल मांडवे गावावर पाण्याचं भीषण संकट आहे. मात्र असं असताना ऐन उन्हाळ्यात गावातील एकमेव जलस्रोत असणाऱ्या शिवकालीन टाकीत अज्ञात व्यक्तीने विषारी कीटकनाशक टाकले आहे. त्यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. यामुळे संपूर्ण गाव पाण्यामुळे अडचणीत सापडले. भंडाऱ्याच्या लोभी चांदमारा परिसरात शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करत उन्हाळी शेतीला पाणी पुरवावं लागतंय. विजेचा पुरवठा अपुरा होत असल्यानं शेती ओलीतही होत नाहीये. रात्री 12 ते 1 वाजता विजेचा पुरवठा केला जातोय. अशात वन्य प्राण्यांची भीती असते. त्यामुळे सकाळच्या वेळी वीज देण्याची मागणी शेतकरी करतायत. यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चोपडोह धरणात 60% पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा सध्या पुरेल असा असला तरी वेळेत पाऊस न आल्यास पाणी पुरवठ्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे शहरवासियांना पाणी जपूनच वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. अलिबाग तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. 47 गावं आणि 33 आदिवासी वाड्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या उमटे धरणाच्या पाण्याने तळ गाठलाय. धरणात जेमतेम 20% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यावर 2 महिने पाणी पुरवठा कसा करणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय. आता एक धक्कादायक बातमी समोर येते. बातमी आहे मानसिक त्रासातून झालेल्या आत्महत्येची. बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द इथल्या 16 वर्षीय मुलीनं टोकाचं पाऊल उचललंय. या विद्यार्थिनीनं राहत्या घरी गळफास लावून आपलं जीवन संपवलंय. तिला काही दिवसांपासून 4 जण मानसिक त्रास देत होते. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार विशाल गावडे तिचा पाठलाग करत होता. तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता आणि नकार दिल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत होता. या त्रासाला कंटाळून मुलीनं टोकाचं पाऊल उचललंय. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी 4 विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आता सुरू आहे. यानंतर संभाजीनगरातून बातमी समोर येते. संभाजीनगर शहरात
रोड रोमियनचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. भर रस्त्यात महिलांच्या मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रमाण वाढलंय. त्यात आता छेडछाडीची भर पडली आहे. बन्सीलाल नगरमधील रस्त्यावर महिलांची मोटरसायकलवरून जाणाऱ्या तरुणांनी छेडछाड केल्याचा एक व्हिडिओ सीसीटीव्हीच्या मार्फत समोर आलाय. असे सर्व प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे. आता याकडे पोलीस लक्ष देणार का असा सवाल उपस्थित होतोय. अशा बातम्यांमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. यानंतर वळूया वेगवान बातम्यांच्या आढाव्याकडे टॉप 50 मधून. राज्यभरात उष्णतेची लाट उसळली असताना महाबळेश्वर चक्क धुक्यात हरवल्याचं चित्र दिसून येतंय. गेल्या 3 दिवसांपासून सातारा जिल्ह्यात 40 ते 43 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. यात महाबळेश्वरातील तापमान 36 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय. संपूर्ण महाबळेश्वरमध्ये धुक्याची चादर पसरली आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये मात्र आनंदाचं वातावरण आहे. IPL माघारीनंतर इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकची पहिली प्रतिक्रिया समोर येते. पैशांपेक्षा इंग्लंडसाठी खेळणं महत्त्वाचं आहे. जर नियम असेल आणि माझ्यावर बंदी येणार असेल तरी ठीक आहे. मी इंग्लंडसाठी क्रिकेट खेळण्यासाठी पूर्ण वचनबद्ध आहे. अर्थात त्यासाठी मग फ्रँचायझी क्रिकेट काही काळ मागे पडत असेल तरी ठीक आहे, असं हॅरी ब्रूक म्हणालाय. IPL मध्ये धोनीकडे पुन्हा चेन्नईचं नेतृत्व देण्यात आलंय. तर ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे IPL मधून बाहेर पडलाय. दिल्लीनं RCB कडून विजय हिसकावलाय. दिल्ली कॅपिटल्सने सलग 4था विजय मिळवलाय. KL राहुल या विजयाचा हिरो ठरलाय. IPL मध्ये सर्वाधिक 5 वेळा विजेतेपद पटकावणारा चेन्नई सुपर किंग्सचा संघ आज कोलकाता नाईट रायडर्स संघाशी 2 हात करणार आहे. चेन्नई संघासाठी ही लढाई अटीतटीची असणार आहे. या प्रसंगी कोलकाता संघाला 3ऱ्या विजयाची संधी आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत खेळलेल्या 4 पैकी 4ही सामन्यात विजय मिळवलाय. त्यामुळे अजून 10 सामने खेळायचे बाकी आहेत. या 10 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला की 16 गुण होतील. म्हणजेच दिल्ली कॅपिटल्सकडे बॅकअपसाठी 6 सामने आहेत. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने सलग 4 विजयांसह प्लेऑफच्या दिशेने कूच केली आहे. जळगावात मराठी सिने अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते खानदेश करिअर महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलंय. या महोत्सवात कर्तृत्ववान तसंच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा अलका कुबल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथे एका सोसायटीच्या पाण्याच्या टाकीवर चढलेल्या तरुणाची अग्निशमन दलाने सुटका केली आहे. हा तरुण लोखंडी रॉड घेऊन पाण्याच्या टाकीवर चढला होता. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना त्याला खाली आणण्यासाठी अथक परिश्रम करावे लागले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याची समजूत घालून त्याला खाली उतरवलं. अमेरिकेच्या हडसन नदीत हेलिकॉप्टर कोसळलंय. यात 6 जणांचा मृत्यू झालाय. मॅनहॅटन आणि जर्सी शहरादरम्यान ही घटना घडली आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा समावेश आहे. कृषी अधीक्षक उपसंचालकाचं पद रिक्त आहे. याशिवाय फील्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही शेकडो पदं रिक्त असल्याने कृषी विभागाचा कारभार सध्या राम भरोसे सुरू आहे. पदं रिक्त असल्याने या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढलाय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिकचे असताना त्यांच्याच विभागातील रिक्त पदं ही बाब अडचणीची ठरतीये. उल्हासनगरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किणीकर आणि भंतेजी एन आनंद महाथेरो यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. पूर्व विदर्भाला पुढील 3 दिवस वादळी वारे, पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. रविवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे. प्रामुख्याने अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. नांदेडमध्ये वादळी वारा आणि पावसाने अक्षरशः झोडपून काढलेले आहे. अर्धापूर तालुक्यात पाऊस आणि गारपिटीमुळे पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात. त्यामुळे शेतकऱ्याला अश्रू अनावर झालेत. पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील तुगावात शेतकरी विवेक
हाराळकर यांच्या आंबा बागेचं वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालंय. जनावरांसाठी ठेवलेला कडबा देखील भिजून मोठं नुकसान झालंय. आंब्याच्या कैऱ्या खाली पडून जवळपास 3 लाखांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हराळकर हवालदिल झाले आहेत. धाराशिवच्या उमरगा परिसरात गारांचा पाऊस पडलाय. अवकाळी पावसानं फळबागा आणि आंब्याचं मोठं नुकसान झालंय. गारांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या फळबागांचं नुकसान झालंय. सोलापुरात ऊसासाठी पाण्याचा ताण, जमीन क्षारपड, ऊस बिलांची अडचण आहे. त्यामुळे ऊस शेतकऱ्याने केळी उत्पादनाचा मार्ग शोधलाय. जिल्ह्यातील मागील 6 वर्षांपासून केळी निर्यातीमध्ये वेगवान वाढ झाली आहे. जिल्ह्यात एका केंद्रावरून 10 केंद्रांवरून सध्या केळी निर्यात केली जाते. 10 केंद्रांच्या सभोवताली असलेली गावं शेतकरी केळी निर्यातीचं तंत्र शिकून घेत आहेत.